हर साल माननीय विवेक पाटिल का जन्मदिन विभिन्न सामाजिक उपक्रमों से मनाया जाता है। ठीक उसी तरह इस साल भी माननीय विवेक पाटिल का 60वां जन्मदिन बड़े उत्साह के साथ मनाया गया। माननीय विवेक पाटिल के 60वें जन्मदिन के उपलक्ष्य में षष्ठाब्दी समारोह समिति द्वारा विश्व विक्रमी महिला स्वास्थ्य शिविर उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन समारोह का आयोजन किया गया था। इस अभिष्ट चिंतन समारोह में राष्ट्रवादी के प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद के उपाध्यक्ष वसंत डावखरे, रायगढ़ जिला अध्यक्ष सुरेश टोकरे, शेतकरी कामगार पक्ष के सहसचिव जयंत पाटिल, विधायक पंडित पाटिल, रायगढ़ जिला उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, रायगढ़ जिला वित्त एवं निर्माण सभापति चित्रा पाटिल, रायगढ़ जिला महिला एवं बाल कल्याण सभापति प्रिया मुकादम, शेतकरी कामगार पक्ष के वरिष्ठ नेते शंकर शेठ पाटिल, शेतकरी कामगार पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, शेतकरी कामगार पक्ष के पनवेल तालुका अध्यक्ष गुलाबताई पाटिल, पनवेल अर्बन बैंक की संचालिका माधुरी गोसावी आदि गणमान्यों से शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों माननीय विवेक पाटिल का अभिष्ट चिंतन समारोह संपन्न हुआ। इस दौरान सुनील तटकरे ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल के कार्य प्रणाली पर प्रकाश डाला। गेल्या 30-25 वर्षांमध्ये या जिल्ह्याचं समाजकारण राजकारण एका वेगवेगळ्या बाबतीवरती कुणापुरती लढलं जात असताना विवेक पाटलांच्या रूपाने खंबीर नेतृत्व या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा निश्चितपणे उभं आहे। जयंत पाटलांनी सांगितलं ते खरं आहे। 1992 साली ज्याला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो, मीनाक्षी पाटील जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले, त्याला विरोधी पक्षाचे प्रतोद म्हणून विवेक पाटलांची निवड करायला सभागृहामध्ये झाली। खरं 13 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर सत्तेवरती आम्ही ज्याला बसलो त्यावेळेला एका बाजूला जरी बहुमत असेल तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करणं सोपं नाही याची सोडून जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला पाहायला मिळालं। कारण समोर दिग्गज नेते बसलेले होते। प्रभाकर पाटील त्यांनी 13 वर्ष जिल्हा परिषदेचा कारभार अतिशय उत्तम पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये केलेला होता। प्रकृती साथ देत नसताना सुद्धा सभागृहामध्ये येणार प्रभाकर पाटील, त्यांच्या बाजूला बसलेल्या मीनाक्षी पाटील, त्यांच्या बाजूला बसलेले विवेक पाटील या तोफखान्याच्या समोर जिल्हा परिषदेचं कामकाज करणं हे काही सोपं नव्हतं। पण गेले 15 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी जे काही काम करू शकलो, विधिमंडळामध्ये काम करू शकलो, या साऱ्याचा वैचारिक पाया जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घडला हे मला आवडून मिळालं। कारण ही नेती मंडळी सक्षमपणाने विरोधी पक्षाच्या माध्यमातून कधी आपल्याला काय विचारतील याचा आकलन आणि याचा विचार अगोदर केल्याखेरीज सभागृहामध्ये आपल्याला काम करता येणार नाही याची जाणीव 1992 सालामध्ये आली। त्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही शिकायला मिळालं, महाराष्ट्राची प्रति विधानसभा कशा पद्धतीने चालू शकते हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये सुद्धा पाहायला मिळालं। 92 ते 95 असे अनेक किस्से आहेत त्यावेळेला की आमचं सभागृह ज्यावेळेला सुरू व्हायचं, जिल्हा परिषदेची सभा मिटिंग व्हायची, विधिमंडळाचं कामकाज बघण्यासाठी जशी पद्धतीची गर्दी असते तसे जिल्हा परिषदेचं कामकाज बघण्यासाठी सुद्धा गैरशी पाणीच्या खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिक यायचे, पत्रकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असायचे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालणारा संवाद हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असायचा। तर 95 ची विधानसभेची निवडणूक आम्ही एकाच वेळेला लढलो। मी माणगाव मतदारसंघातून निवडणूक लढली, पनवेल उरण मतदारसंघातून विवेक पाटील लढले, अलिबाग उरण मतदारसंघातून मीनाक्षी पाटील लढल्या, आम्ही तिघे यशस्वी झालो। पण त्याच वेळेला विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल याच्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी होता। ते 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या शेवटची बैठक घेतली स्थायी समितीची। मी मुद्दामून किस्सा एवढ्यासाठी सांगतोय की निकोप बैठकी कशी जपायची असते, पण सभागृहामध्ये आपला संसदीय आयुधाचा वापर करण्यासाठी मनाचा खंबीरपणा सुद्धा कशामध्ये जपायचा असतो। 95 ची निवडणूक त्यावेळेला तर खरं वेगळ्या वातावरणामध्ये होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं एक वातावरण निर्माण झालेलं होतं, कोकणामध्ये सुद्धा वातावरण निर्माण झालेलं होतं। अशा वेळेला त्या शक्तीच्या विरोधामध्ये लढणारे आम्ही तिघे जण निवडून येणार की नाही याच्याबद्दलची वेगवेगळी वक्तव्य एका बाजूला केली जात असताना आम्हाला मात्र आम्ही तिघे निवडून येण्याचा आत्मविश्वास होता आणि जिल्हा परिषदेची आमच्या त्या कारकिर्दीची शेवटची स्थायी समिती झाली आणि बोलता बोलता काही ना काहीतरी असा एक प्रसंग आला की त्याच्यातून विवेक पाटलांना रागावलेलं मी खूप आहे। 3 वर्षामध्ये रागवलेले न रागवलेले विवेक पाटील मी अनुभवले, पण विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण आमदार होणार आहोत, आता तरी एवढं नका रागवू असं विवेक पाटलांना गिरवणीच्या स्वरामध्ये बोलायला लागलं। इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचा संताप असेल किंवा त्यांच्या भावना असतील त्या सभागृहामध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या। 95च्या निवडणुकीमध्ये आम्हाला तिघांना यश मिळालं।
विरोधी पक्षामध्ये बसायची संधी मिळाली, संसदीय आयोगाचा वापर करत आपल्या वेगवेगळ्या प्रकारची सोडून करण्याच्या दृष्टीकोनातून एक भूमिका मांडण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. त्याच्यातून 4 वेळेला सलग विधानसभेवरती आम्ही सर्वजण त्यानिमित्ताने निवडून येऊ शकतो. विवेक पाटील, तुमची बांधिलकी आणि तुमचं संबंध काम, मी दक्षिण रायगडमध्ये काम करत आलो, मीनाक्षी पाटील, जयंत पाटील अलिबागच्या परिसरामध्ये काम करत आले, पण पनवेल मुलांच्या परिसरामध्ये काम करणे याचा अर्थ जयंत पाटील तुम्हाला मी कमी देतो अशाचा भाग नाही, किंवा मलाही स्वतःला मी कमी देतो अशाचे भाग नाही. पण ज्यावेळेला शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं, देशभरातल्या नागरिकच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती येतात, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाच्या परिसरामध्ये येतात, त्यावेळेला डाव्या चळवळीचं महत्व निवडणुकीच्या माध्यमातून टिकवणं हे काही सोपं काम राहू शकत नाही. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे राजकीय निकाल लागलेले असताना, हा मतदारसंघ पूर्णपणाने शहरी मतदारसंघ झालेला असताना या मतदारसंघातलं आपलं अस्तित्व आपल्या पक्षाबरोबर टिकवण्याचं काम चतुर्शेच्या नेतृत्वाखाली विवेक पाटलांनी खूप मोठ्या प्रमाणावरती केलं. म्हणून सलग 4 वेळेला विधानसभेमध्ये निवडून येण्याची एक तऱ्हेची शक्ती या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम विवेक पाटलांनी अतिशय उत्तम पद्धतीने निभावलं. इस दौरान जयंत पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। माननीय विवेक पाटिल को जन्मदिन की बधाइयां देते हुए सहसचिव जयंत पाटिल ने उनके समाज कार्य की प्रशंसा की। आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमची बांधिलकी बदलली नाही. जे महत्वाचं आहे राजकारणामध्ये, अनेक लोकांना मोठे करण्याचा प्रयत्न केला, कोण सोडून गेले, कोण मोठे झाल्यानंतर सोडून गेले, कोण पैसेवाले केले आम्ही, परंतु आम्ही आमची भूमिका आणि आमचं तत्वज्ञान आणि आमची असलेली बांधिलकी आम्ही सोडली नाही. मला विवेक पाटलांचा नेहमी अभिमान वाटतो. मतभेद होतील, चर्चा होईल, पण निर्णय आम्ही एक मुखानं या ठिकाणी घेतो हे दुसऱ्यात महत्वाचं. अनेक वेळा अनेक मतभेद होतात, चर्चेमध्ये अनेक वेळा वेगवेगळी भूमिका मांडतो आम्ही, परंतु या ठिकाणी काम करताना एक वेगळं काम विवेक पाटलांनी या तालुक्यामध्ये केलं. आज स्पोर्ट्सचा जो प्रकल्प आहे कर्नाल अकॅडमी, ते विवेक पाटील एकदा आले ना, असं आपण दत्तूशेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करूया, पण एवढे पैसे कुठं आणायचे, नाही करूया. या ठिकाणी त्याची जिद्द आहे. या ठिकाणी त्यावेळेला आपण या ठिकाणी ते उभं केलं वैभव. अजून 10-20 वर्षांनी इथल्या आपण स्थानिक माणसं आपण किती टक्के राहणार आहोत मला माहिती नाहीये, पण कर्नाळ अकॅडमी आणि कर्नाळ एक वेगळा एक समूह विवेक पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उभा केला. स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या कर्तव्यावर. हे रायगड जिल्हा कधी विसरणार नाही, निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो आहे. नरेश पाटलांनी सांगितली खरी गोष्ट आहे. मी नेहमी बोलतो, गेल्या वर्षी पण वाढदिवसाला बोलतो की विवेक पाटील दिवसेंदिवस त्यांचं वय दिसतं, पण दिवसेंदिवस ते तरुणच होता की फरक नाही. आता आम्ही तिघही जण एका दिवसात, एका महिन्यामध्ये, एक 10-15 दिवसामध्ये फरकामध्ये आमचे वाढदिवस साजरे होतात. मतभेद चिकार असतील, राजकीय मतभेद आमचे कितीतरी जातील, संघर्ष होतील, कोण व्यक्तिगत नाती आम्ही कधी तोडली नाही. राजकारण करताना या ठिकाणी एक वेगळी भूमिका बांधिलकी देऊन काम केलं तर कधी या ठिकाणी फरक पडत नाहीये. मला वाटतं की एक वेगळी या जिल्ह्यामध्ये वेगळं काम करण्याची एक किमया आणि विशेषतः या तालुक्यामध्ये उरण पनवेलमध्ये वेगळं स्वतःचं एक कर्तृत्वानं वेगळा विकास वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उभा करण्याचं काम विवेक पाटलांनी केलं. आज भारत देशातले सर्व राज्यातले लोक या पनवेलमध्ये आणि उरणमध्ये राहतात. पनवेल असा आता विधानसभा मतदारसंघ झालेला आहे की या मतदारसंघामध्ये उरण आणि पनवेलमध्ये देशातल्या प्रत्येक राज्यातला माणूस या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष टिकून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं विवेक पाटलांनी केलं. लाटा येतील जातील, पण या ठिकाणी विचार घेऊन जी भूमिका मांडली ती निश्चितपणे आहे. 20 वर्षाच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विवेक पाटलांनी केलेली भाषणं, विवेक पाटलांनी केलेले वेगवेगळे मुद्दे, विवेक पाटलांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी आणि विवेक पाटलांनी केलेल्या वेगवेगळ्या बजेटवरची केलेली भाषणं ही ऐतिहासिक ठरलेली आहे.
मी निश्चितपणे सांगतो की विधिमंडळामध्ये काम करताना जी पथ्य पाळायला पाहिजे, एक डी.बी. पाटलांची पुढली परंपरा घेऊन विवेक पाटलांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पनवेलमध्ये काम केलं आणि म्हणून मला वाटतं की विवेक पाटील पुढे किती नसेल म्हणून मला वाटतं विवेक पाटील अजून आमदारच आहे. जनतेमध्ये त्यांना आमदारच म्हणतात.